टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संपूर्ण महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात होते आहे। आपण बघू शकताय की मी सध्या सरस्वती भवन शाळेतल्या 10वीच्या परीक्षा केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहे। परीक्षा पेपर वाटप करायला आता फक्त 10 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिलेला आहे। सगळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती आलेले आहेत। त्यांच्याकडे त्यांच्या उत्तरपत्रिका देण्यात आलेल्या आहेत। काही वेळानंतर त्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जातील, त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातल्या जवळपास 238 परीक्षा केंद्रावरती 67,978 विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने परीक्षा देणार आहेत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणपणे 935 इतक्या मोठ्या शाळा आहेत। त्यामध्ये 238 परीक्षा केंद्र, संवेदनशील परीक्षा केंद्रांची संख्या 23 आहे। यासाठी परीक्षक म्हणून 22 जणांना नेमण्यात आलेला आहे। तर 67,978 विद्यार्थी आज परीक्षेला बसत आहेत। आज परीक्षेचा पहिला पेपर आहे। या परीक्षा केंद्रातल्या काही मोजक्या विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत। पहिला पेपर आहे, त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊयात। काय सांगशील, पहिला पेपर आहे, कसं वाटतंय? थोडंसं नर्वसनेस पण होतीये आणि खूप एक्साइटेड पण आहे। काय होणार काय नाही थोडी भीती आहे। कुठला पेपर आहे आज? मराठी। अगदी सोपं आहे? हो, सोपं आहे। आणखी एक विद्यार्थी आहे, आपण तिच्याशीही बोलणार आहोत। मराठीचा पेपर आहे। मराठी ही मातृभाषा जरी असली तरी त्याला पाठांतर आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे पेपर तसा अवघड असतो। काय सांगशील? आमचं आधी शाळेत सराव परीक्षा वगैरे पण झालं, पण म्हणजे आधी तर टेन्शन येत होतं, पण आता थोडा कॉन्फिडन्स येतो। म्हणजे टीव्हीला बोलल्यामुळे पूर्ण टेन्शन कमी झालं? टेन्शन कमी झालं असं नाही आहे, पण चांगलंच आहे, कॉन्फिडन्स आला आहे थोडा। तर हे असे सगळे सरस्वती भुवन प्रशासन शाळेतले 10वीच्या केंद्रावरचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा आत्मविश्वास आपल्याला मोठा वाटतोय आणि अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।